चमचमीत, झणझणीत आणि चविष्ट बोंबील मसाला. शेपटी, डोकं आणि पंख आणि हे असे साप होतात. हे बघा, हे आपले असे बोंबील साप होतात. हे कोमट पाण्यात भिजत टाकलेले आहे, त्याच्यानंतर 2-3 वेळा धुवून घेतलेले आहे. काही जण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे टाकतात, पण आम्हाला तसं नाही आवडत. म्हणजे तांदळाचं पीठ, टोमॅटोचं कसं, टोमॅटो तेलावरच टाकायचं, म्हणजे कसं त्याचं जरा अशी घट्ट अशी ग्रेव्ही तयार होते टोमॅटोमुळे. आमचे गावातले कोकम आहेत. हे बघा, हे त्याला मी असं मीठ वगैरे लावून ठेवलेलं आहे. हे वाटा सुद्धा असं मसाल्यामध्ये असं शिजवून घ्यायचं. हे बघा, साप एकदम बघा किती छान असं मस्त, त्याला कलर सुद्धा छान आलाय आणि एकदम भारी दिसते. हे बघा, आपण आता उकळी आले का त्याला. हा, हे बघा छान मस्त पैकी उकळी आलेले आणि एकदम असा वास पण त्याचा एकदम मस्त येतोय. कसं चुलीवरनं खाली उतरवलं तरी सुद्धा हे मातीच्या भांड्याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे बघा, की त्याला खाली उतरलं तरी त्याचा बघा हे कसं बुडबुडे. सुक्या मच्छीचं कसं असतं बघा, जेव्हा ते पाण्यात असतात, समुद्रात असतात, तेव्हा समुद्राच्या लाटा, समुद्राचे हेलकावे हे त्यांना सहन करावे लागत असतात. आणि बाहेर आले तरी सुद्धा त्यांना उन्हाचा तडाखा, मिठाचा मारा हे सहन करत असतात. हे सहन करता करता ते कडक बनतात आणि हे दीर्घकाळ टिकत असतात. तसंच आपलं आयुष्य आहे ना. आपण असंख्य अडचणी, असंख्य अडथळे हे सहन करत असतो आणि जगाच्या टीकेचा मारा सुद्धा आपल्याला सहन करावा लागत असतो. हे सहन करता करता, हे संघर्ष करता करता आणि हे सोसता आपण सुद्धा कडक बनत असतो आणि पुढे जाण्यास आपल्याला मदत सुद्धा होते, हो की नाही? नमस्कार मंडळी, मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहे आपली या वर्षाची पहिली रेसिपी बघण्यासाठी. आपल्या सुक्या मच्छीचा व्यवसाय जो तुमच्यामुळे भरभराटीला आलेला आहे आणि संपूर्ण देशभर आपली ही सुकी मच्छी जात असते. आणि सगळ्यांच्या आग्रहास्तव आम्ही पुन्हा एकदा या वर्षीची ही पहिली रेसिपी, ती म्हणजे चमचमीत, झणझणीत आणि चविष्ट बोंबील मसाला, आमच्या कोळी पद्धतीचा या वर्षीची पहिली रेसिपी. आपली निकिता इकडे बसलेली आहे बघा. ही बघा, निकिता बसलेली आहे आणि हिची तयारी सुद्धा या ठिकाणी होत आहे बघा, बोंबील मसाल्याची. चला तर आपण बघूया आज निकिता हे बोंबील मसाला बनवते. नमस्कार मंडळी, आपल्या जीवन परिवारात तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही सर्वांनी आग्रह केलाच होता की तुम्ही आम्हाला सुकी मच्छी पाठवता, जी जसे की सोडे आहेत, आंबाड आहे, जवळ आहे, तसेच हे आपले हे बोंबील. हे बघा, हे बोंबील सुद्धा सर्वांचे आवडते, ह्याला सर्वात जास्त मागणी आहे. ह्याचीच आता मी रेसिपी करून दाखवणार आहे. ह्या बोंबलांचा रस्सा, त्याच्यानंतर बोंबलाची चटणी, बोंबील फ्राय, बोंबलांचा सुका, आणि चूल असेल तर चुलीमध्ये भाजून सुद्धा खाऊ शकतात, म्हणजे ते पत्त्यासाठी चांगले असतात बोंबील. तर आता मी बोंबलांचा रस्सा, जो कोळी पद्धतीने, जो तुम्ही सुचवलं होतं की वहिनी तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा, म्हणून पहिली रेसिपी आहे आपली ती म्हणजे बोंबलाचा रस्सा, झणझणीत आणि मसालेदार आणि आपल्या घरगुती मसाल्यातून बनवलेला आहे. बघा, हे आपला घरगुती मसाला, हा गरम मसाला आणि हे आपले कोकम. त्याच्यातून मी आता छानपैकी असं मस्तपैकी मसालेदार मी आता बोंबलाचा रस्सा बनवणार आहे. पण सर्वात आधी आपण हे बोंबील साफ करून घेऊया, त्याचे 2-2 तुकडे करून घेऊया. ते मी आता तुम्हाला दाखवते कसं ते. बघा, हा बोंबील आहे ना, त्याचं हे डोकं असतं ना, हे बघा, हे डोकं पहिल्यांदा हे काढून टाकायचं. त्याच्यानंतर ही शेपटी काढायची आणि मग हे मधलं हे पोटगीड वगैरे असतं ना, हे काढून टाकायचं. हे बघा, हे असं काढून टाकायचं. हे बघा, हे असं साफ होतं. आपण बोंबील साफ केलेले सुद्धा विकतो. त्याच्यानंतर हे बघा, हे ह्यांचे पंख काढलेत. हे बघा, हे साफ पंख काढून घ्यायचे, शेपटी, डोकं आणि पंख, आणि हे असे साफ होतात. हे बघा, हे आपले असे बोंबील साफ होतात. त्याच्यानंतर आपण जर रस्सा बनवायचा आहे आपल्याला, तर आपण असे त्याचे 2 तुकडे करायचे. हे बघा, हे 2 तुकडे, असे 2 तुकडे करून घ्यायचे रश्श्यासाठी. त्याच्यानंतर चटणीसाठी असेल तर चटणीचे बोंबील सुद्धा मिळतात, आणि जर ह्याच बोंबलाची चटणी सुद्धा होतं, त्यासाठी आपण आणखीन असे 4 तुकडे करायचे बोंबलाचे. पण आता आपण सर्वात पहिली म्हणजे रेसिपी दाखवणार ती म्हणजे कोळी पद्धतीचा आमच्या झणझणीत असा बोंबलाचा रस्सा. त्यासाठी मी हे बघा, हे बोंबील आहेत ना, ते मी अगोदरच म्हणजे 10-15 मिनिटं आम्ही सांगत असतो की बोंबील जर सुकी मच्छी काय करायची असेल तर पहिल्यांदा कोमट पाण्यामध्ये 10-15 मिनिटं किंवा अर्धा तास आपल्याकडे वेळ असेल तर भिजत ठेवायची. का, रेती, माती काय असेल, धूळ वगैरे ती सर्व निघून जाते. आणि कोमट पाण्यात टाकलं की आपण 2-4 वेळा असं म्हणजे 2-3 वेळा धुवून घ्यायचे. हे मी आता हे बघा, हे कोमट पाण्यात भिजत टाकलेले आहे, त्याच्यानंतर 2-3 वेळा धुवून घेतलेले आहेत हे बोंबील आपले. आणि त्यासाठी मी हे बघा, हा बटाटा घेतलेला आहे,
बोंबलामध्ये टाकायला. त्याच्यानंतर हे आपले मसाले, हा मसाला, हळद, गरम मसाला आपला, मीठ, त्याच्यानंतर कोकम, हिंग आणि हा कांदा घेतलेला आहे, टोमॅटो, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि मी बोंबलाचा रस्सा. काही जण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे टाकतात, पण आम्हाला तसं नाही आवडत म्हणजे तांदळाचं पीठ. त्याच्यामुळे आम्ही खोबरं आणि कांदा ह्याचं वाटण करून घेतलं आणि हे आहे तेल. आणि चला आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया. चला तर आपण आता बनवूया बोंबलांचा तरतरीत झणझणीत असा कोळी पद्धतीचा आपण बोंबलाचा रस्सा. त्यासाठी मी आता हे भांड आहे ना मातीचं, हे बघा हे, ते आता मी चुलीवर ठेवते. चला आपण आता भांड चुलीवर ठेवलंय आणि आता सगळ्यात पहिलं आपण आता तेल टाकणार आहे. तेल टाकते. तेल थोडस बोंबलाच्या कालवणाला थोडस जास्तच टाकायचं. हे बघा तेल टाकते मी आता. हे मोठे 2-4 चमचे तेल टाकायचं. तेल टाकलंय आणि आता मी सगळ्यात अगोदर पहिल्यांदा टाकते ते म्हणजे आपला हा ठेचलेला लसूण. हा बघा ठेचलेला लसूण, आम्ही लसूण ठेचून घेतलाय तो आता मी लसूण तेलामध्ये टाकते. तो जरा तांबूस असा लालसर होऊ दे तोपर्यंत आता कांदा कापून घेऊया. हा बघा कांदा कापते. कांदे मी 2 घेतलेत म्हणजे आपली घरात किती माणसं आहेत त्याच्यानंतर आपल्याला 1 टायमाचं करायचंय, 2 टायमाचं करायचंय, तसं आपण तसे आपण कांदे वगैरे आपल्या साहित्यामध्ये घ्यायचे म्हणजे आपल्या अंदाजाने. जरा बोंबलाच्या रश्यासाठी म्हणजे झणझणीत व्हायला पाहिजे, तरतरीत अशी तर्री यायला पाहिजे म्हणून मी असे कांदे त्याला 2 घेतले. आपण आपल्या अंदाजानुसार आपण साहित्य घेऊ शकतो. आपलं ते असं प्रमाण नाही की किती पाहिजे काय, ते आपण आपल्या अंदाजानुसार घ्यायचं. कारण का आपल्याला जर सकाळ संध्याकाळ 2 टाइम पाहिजे असेल किंवा कोणाला डब्यात खायचं असेल, आपली अशी सुकट अशी आहे की सगळी तुम्ही डब्यात नेऊ शकता. आणि हे आता बोंबलाचे मी पहिल्यांदा रस्सा बनवून दाखवते. त्याच्यानंतर आपण बोंबलाची चटणी वगैरे अशी एक एक करून आपण सगळं दाखवत जाणार आहोत. बघा आपला लसूण तांबूस होतोय, लालसर होतोय, तोपर्यंत मी आता कांदा कापून घेतलेला आहे. बघा तो आता मी कांदा टाकणार आहे पहिल्यांदा. लसूण झालाय, लालसर झालाय तो आणि मी आता टाकते कांदा. चला आपला लसूण पोळला. त्याच्यानंतर मी आता कांदा टाकलाय. त्याच्यानंतर मी आता टाकणार त्याच्यामध्ये मिरची. आपण आता ही मिरची घेते बघा, ही मिरची टाकते. मिरची आपल्याला म्हणजे कोणाला जास्त तिखट पाहिजे जास्त टाकायची, त्याच्यानंतर कोणाला कमी तिखट पाहिजे कमी टाकायची. मी आता एकच घेतली मिरची. आता कांदा जो आहे ना तो जरा चांगला असा लालसर असा तांबूस होऊ दे, म्हणजे कांदा जरा लालसर करून घ्यायचा. कारण का आपल्या सुक्या मच्छीला आहे ना म्हणजे कांदा चांगला पोळला लालसर झाला की चव चांगली येते. तुम्ही जसं की आमच्याकडनं सुके सोडे, त्याच्यानंतर समुद्र काजू म्हणजे गोल सोडे, असे वेगवेगळे प्रकार तुम्ही मागवतायच. आणि आपण आता एक रेसिपी बघतच जाणार आहोत. आता आपलं कांदा टाकलाय, आता मी टोमॅटो टाकते. बघा टोमॅटो टाकायचं. कसं आहे बघा आपली सुकी मच्छी जी आहे ना ती म्हणजे आपली ऑक्टोबरला चालू होतं, त्याच्यानंतर जूनच्या 10 तारखेपर्यंत आपली सुकी मच्छी चालते. त्याच्यानंतर आता कसं आहे म्हणजे मे महिन्याची 20 वगैरे तारीख आली ना की आपल्या होड्या ह्या वरती येतात ना. मग त्याच्यानंतर मग कसं म्हणजे आणि पावसाचं वातावरण चालू होतं 1 जूनला किंवा 7 जून पर्यंत पाऊस येतो. मग ओली मच्छी जरी आली तरी त्याला सुकवायला म्हणजे नसतं, ऊन नसतं. आणि ती सुकी मच्छी जी आहे ती कसं त्याला ऊन पाहिजे, त्याचा उन्हाचा असा तडाखा मिळाला पाहिजे, मग ती सुकी मच्छी आपली टिकते. कसं आपण मग जून महिन्यात जर आपण मच्छी खरेदी करून ठेवली ना म्हणजे आमच्याकडनं तुम्ही मागवलात तर ती 4 महिने राहतेच म्हणजे पावसाची. आणि ऑक्टोबर पासून आपलं चालू होतंय. हा बघा हा आता आपला कांदा पोळत आलेला आहे, चांगला असा लालसर झालेला आहे. आणि मी आता टोमॅटो टाकणार आहे. चला आपण आता हा टोमॅटो टाकून घेऊ. हा बघा हा आपला टोमॅटो. चला टोमॅटोने कशी म्हणजे आंबटपणा पण येतो आणि चवीला पण लागते चांगले.
त्याच्यामुळे आपलं टोमॅटो तेलावरच टाकायचं, म्हणजे कसं त्याचं जरा अशी घट्ट अशी ग्रेव्ही तयार होते टोमॅटोमुळे. मग रस्सा आपला म्हणजे असं चांगला घट्ट होतो. त्याच्यानंतर मी आता हे कोकम टाकणार आहे. हे बघा हे कोकम, हे आमचे गावातले कोकम आहेत. हे बघा हे त्याला मी असं मीठ वगैरे लावून ठेवलेलं आहे. हे आता कोकम टाकते. हे बघा हे कोकम टाकायचे त्याच्यामध्ये. कोकमाने म्हणजे कसं जरासा आंबटपणा येतो ना, कोकम टाकावे मच्छीमध्ये, सुक्या मच्छीमध्ये. तेलावरच टाकायचं सर्व. आपला आता कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर कोकम वगैरे सर्व असं चांगलं असं शिजलंय. आता आपला हा घरगुती मसाला, हा बघा हा घरगुती मसाला आपला, हा कोळी पद्धतीचा घरगुती मसाला हा टाकायचा आहे. आपण मसाला कसा आपल्या प्रत्येकाचं तिखट माहिती असतं ना आपल्याला, किती कमी तिखट आहे की जास्त तिखट आहे, त्याच्यामुळे आपण ते आपल्या अंदाजानुसार टाकायचं. त्याच्यानंतर मी आता ही हळद टाकते. हे बघा हळद टाकते आणि मग असं परतून घ्यायचं. आता मसाला असा तेलावर जर असा परतून घ्यायचा. आणि मी आता बोंबलाच्या रस्स्यासाठी बटाटी घेतलेली. ही बघा ही बटाटी सुद्धा मी सालासकट घेतलेली आहे, कारण कसं माहितीये सालासकट जर बटाटी ठेवली ना तर रस्स्याला चांगली चव येते. मी ही सर्व धुवून घेतली होती. ही बघा ही मी आता बटाटी टाकणार आहे तेलामध्ये. ही अशी बटाटी घ्यायची, ती सुद्धा अशी त्या मसाल्यामध्ये अशी शिजवून घ्यायची. त्याच्यानंतर ही आपण तेलावर अशी मसाल्यामध्ये बटाटे अशी शिजवून घेतलीत ना, म्हणजे परतून घेतलीत. मग आता मी हे बघा हे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं, ते आता मी वाटण टाकते. हे बघा हे वाटण टाकते. हे वाटण सुद्धा असं मसाल्यामध्ये असं शिजवून घ्यायचं. हे बघा छान एकदम. वाटणामुळे कसं असं म्हणजे रस्स्याला आपला घट्टपणा येतो. हे बघा हे असं वाटण टाकलं आणि आता ह्याच्यामध्ये आपण आता थोडंसं वाटण होऊ द्यायचं, म्हणजे थोडं 2 मिनिटं. आणि हे बघा हे आता मी बोंबील टाकणार आहे. हे जरा 15-20 मिनिटं मी भिजत ठेवले होते कोमट पाण्यात आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आणि मी आता हे बोंबील टाकणार आहे. हे बघा हे असे बोंबील टाकायचे. बटाटा झाला त्याच्यानंतर हे बोंबील. हे मी असे तेलावर असे वाटणामध्ये असे बोंबील असे परतून घेते. आणि मी आता गरम पाणी ओतणार आहे. गरम पाण्याने कशी म्हणजे चव चांगली येते आणि वरती अशी तरी येते. हे बघा हे आपलं गरम पाणी. हे गरम पाणी आपल्याला गरम पाणी हे पाणी आहे ना ते आपल्या अंदाजानुसार टाकायचं. जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे ना तेवढा आपण टाकायचं. आणि हे असं ढवळून घ्यायचं. असं पूर्ण असं ढवळून घ्यायचं. हे बघा किती छान असं मस्त त्याला कलर सुद्धा छान आलाय आणि एकदम भारी दिसते. असं असं परतून घ्यायचं. आपला सर्व याच्यामध्ये बटाटा, कोकम वगैरे, टोमॅटो वगैरे हे सर्व गेले. त्याच्यानंतर आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं, त्याच्यामुळे बघा रस्स्याला किती चांगले असं म्हणजे घट्टपणा आलाय बघा. आता आपण हे बोंबील आणि बटाटा वगैरे टाकून झालेलं आहे ना, ते आपण आता 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत. हे बघा झाकण ठेवायचं, थोडंसं झाकण ठेवायचं आणि आपण आता 10 मिनिटं, म्हणजे बटाटा शिजायला वेळ लागतो ना, बोंबील लगेच शिजतात, त्याच्यामुळे 10 मिनिटं आपण शिजत ठेवूया. चला आपण आता 5 मिनिटं झालेली आहेत. मी आता जर बघते उकळी आली का. बघूया आपण आता उकळी आली का. हा हे बघा छान मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि एकदम असा वास पण त्याचा एकदम मस्त येतोय. हा बघा जरासं असं ढवळून घेते, म्हणजे कसं सर्व बटाटा वगैरे असं शिजेल. आणि हे आपल्या मसाल्यामुळे ही अशी चांगली तरी आलेली आहे. हे बघा हे आपला घरगुती मसाला, म्हणजे आमचा कोळी मसाला. आणि परत एकदा असं आपण झाकण ठेवूया, थोडं 5 मिनिटं शिजू दे, म्हणजे कसं जरा बटाटा शिजला पाहिजे. ह्या मसाल्याचं सांगायचं म्हणजे हा आमचा कोळी मसाला, हा घरगुती पद्धतीने मी बनवते. त्याला म्हणजे आमचे जे 15-20 कस्टमर आहेत ना, त्यांना दरवर्षी आम्ही देतो, ते रिपीट मागवतात. आणि आता आम्ही प्रयत्न सुद्धा करणार आहोत की तुमच्यापर्यंत हा आमचा कोळी मसाला, घरगुती कोळी मसाला, आपला मसाला तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि मी आता हा बटाटा शिजतोपर्यंत आता कोथिंबीर कापते. हे बघा कोथिंबीर घ्यायची आणि मी आता ही कोथिंबीर कापून घेते. कोथिंबीर कशी वरूनच टाकायची,
आणि कशी म्हणजे दिसायला सुद्धा चांगली दिसते. तर बटाटा शिजला की बघायचं आहे. त्याच्यानंतर मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर, आणि हा आपला घरगुती गरम मसाला टाकायचा आहे. हा बघा, आता आपण आपला बटाटा शिजला काय बघूया. 10 मिनिटं झाली असतील तर आता बटाटा शिजला का बघते, कारण का कसं म्हणजे बोंबील कशी पटकन शिजतात, पण बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो. बघते आता बटाटा शिजलाय का बघूया. थोडासा शिजलाय बघा, थोडासा शिजायचा बाकी आहे. आपण 2 मिनिटं थांबू. 2 मिनिटं थांबूया आणि परत एकदा आपण आता झाकण ठेवूया, कारण का कसा म्हणजे बटाटा लवकर शिजेल. 2 मिनिटं झालेली आहेत आपली, आणि आता मी बघते, झाकण काढून बघते पुन्हा एकदा की आपला बटाटा शिजलाय का. बघूया आपण आपला बटाटा शिजलाय का. हा बघा, हा छान मस्तपैकी शिजलाय की म्हणजे आलूसुशीत झालाय आता. आणि मी आता चवीनुसार मीठ टाकते. हे आपल्या चवीनुसार मीठ म्हणजे अंदाजानुसार मीठ टाकायचं. मीठ टाकलं आणि मी आता हे गरम मसाला टाकते. हा बघा, हे घरगुती गरम मसाला, आणि त्याच्यानंतर ही कोथिंबीर टाकायची वरून. हे बघा, ही कोथिंबीर अशी वरून टाकायची. कोथिंबीर टाकली नंतर आता मीठ, गरम मसाला, कोथिंबीर ही सर्व टाकली. त्याच्यानंतर आपण आता शिजू देऊया. आता थोडंसं शिजू दे. बोंबलाचं कसं आहे किंवा सुक्या मच्छीचं कसं आहे की आपण ती शिजवताना त्याचा म्हणजे असा त्याचा वास असा दरवळत असतो. त्याच्यामुळे हा आता आपलं बोंबलाचा रस्सा शिजतोय, त्याच्यातून असं चुलीवरचा रस्सा बनवते, मग त्याच्यातून असा वास, असा मस्तपैकी असा वास येतोय. आपल्या मसाल्यामुळे कसं म्हणजे घरगुती मसाल्यामुळे त्याला चव पण चांगली येते, त्याच्यानंतर दिसायला पण छान आहे, आणि आपला झणझणीत असं तयार झाला. हा बघा, तयार झाला आपला बोंबलाचा रस्सा. हा बघा, मी आता हा खाली उतरून घेते. असं खाली उतरून घेते. हा मस्त असं वास असा एकदम नाकात जातो, एकदम झणझणीत असं. मी आता हे आपलं ताट असं म्हणजे मातीचंच भांडं आहे, त्याच्यानंतर मी आता हे मातीचंच आपलं हे बघा हे बाऊल घेते, आणि मी तुम्हाला आपला रस्सा झणझणीत असा काढून दाखवते. हे बघा कसं चुलीवरनं खाली उतरवलं तरी सुद्धा हे मातीच्या भांडीचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे बघा की त्याला खाली उतरलं तरी त्याचा बघा हे कसे बुडबुडे म्हणजे असे एकदम असं म्हणजे तो रस्सा कसा एकदम छान दिसते बघा. ही बघा तरी कशी आलेली आहे मसाला. चला आपण आता काढून घेऊ. चला आपला मस्तपैकी तयार झालाय बोंबलाचा रस्सा. आपली तुमच्या रिक्वेस्टमुळे केलेली आपली पहिली रेसिपी. ही बघा कशी छान दिसते, आणि ही बोंबलाची रेसिपी कशी म्हणजे कोणाला पण लगेच जमेल, एकदम सोपी आहे. हा बघा, हा आपला तयार झाला आता बोंबलाचा रस्सा, की जो आपण भातासोबत किंवा भाकरीसोबत सकाळी असू दे, संध्याकाळी असू दे, किंवा डब्यामध्ये सुद्धा नेता येईल असा आपला तयार झालाय बोंबलाचा झणझणीत असा कोळी पद्धतीचा बोंबलाचा रस्सा. आणि मी आता ह्यांना खायला देते. चला, ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदा बघताय ती म्हणजे या वर्षीची, ती म्हणजे झणझणीत हा बोंबलांचा रस्सा म्हणजे कालवण याला म्हणतात, आणि आमच्या कोळी पद्धतीचा. मगाशीच निकिताने सांगितलेलं आहे की आमचा कोळी मसाला जो आहे हा कोळी फक्त नाव आहे, पण तो तुम्ही व्हेजिटेरियन म्हणजे तुम्ही व्हेजिटेरियन सुद्धा असाल तर तुम्ही शाकाहारीसाठी सुद्धा तो मसाला वापरू शकता, आणि फिश फ्राय साठी सुद्धा वापरू शकता, आणि रश्श्यासाठी या कालवणासाठी. आणि छान अशी ही रेसिपी आत्ताच निकिताने तुम्हाला दाखवलेली आहे. निकिताने भाकरी सुद्धा आणलेली आहे, आणि हा बोंबील बघा छान असा शिजलेला बोंबील आहे, आणि छान कोकम सुद्धा इथे दिसतोय आपल्याला. आणि ही रेसिपी मी बघतोय चाकून. चला, तोपर्यंत तुम्ही सुद्धा आपला व्हिडिओ बघून घ्या, मी तोपर्यंत बघतोय. स्वादिष्ट म्हणजे मी मागच्या वेळेस कालवं बनवताना पण सांगितलेलं होतं की निकिता जेव्हा हा रस्सा आपल्याला देतो त्याचा वास सुटतो. वास कशामुळे सुटतो तर त्यांच्या मसाल्यांमुळे वास सुटतो. आणि आता माझ्या तोंडामध्ये आहे, मी चावतोय, आणि छान या मसाल्यांमुळे ही चव आलेली आहे, जे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार सुद्धा. आणि ही रेसिपी कशी वाटली ती आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा, आणि तुम्ही सुद्धा जरूर आवर्जून करा. आपले हे सुकी मच्छी ही वर्षानुवर्ष चालत राहते, ती पण
5 ते 10 जून पर्यंत असते. आता ऑक्टोबर नंतर मिळेल, कारण का आपल्या ह्या बोटी असतात त्या 25 मेलाच वरती येतात, त्याच्यानंतर आपल्याला सुकवायला नाही मिळत. आपल्याला फ्रेश मच्छी, आम्ही सुकी मच्छी ही तुमच्यापर्यंत देत असतो. चला तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा, आणि असेच नवनवीन रेसिपीचे आणि आमच्या श्रीवर्धनचे पारंपरिक सण तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला फॉलो नसाल केलं तर फॉलो जरूर करा, आणि कमेंट्स करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. असं खाली उतरून हा मस्त असं वास असा एकदम नाकात जातो, एकदम झणझणीत असं.